आप देख रहे हैं MH26 न्यूज त्रिनेत्र। सर्वांना माझा जय मल्हार। आज अहिल्यादेवीची 321 जयंती आहे। या भारतभूमीतला सर्वात पहिला राजा चंद्रगुप्त मौर्य, या भारतभूमीतला सर्वात पहिला सम्राट अशोक मातेच्या चरणावरती स्वराज्याचं आणि स्वातंत्र्याचं पहिलं पुष्प अर्पण करणारा आणि पार्थांच्या नगरीतही मातेच्या चरणावरील रक्ताचं पुष्पार्पण करणारा जगातील पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। या महाराष्ट्राला एक नाही तर तब्बल 2 छत्रपती ज्यांनी बहाल केले ते म्हणजे मासाहेब जिजाऊ, त्यासोबतच विषमतेविरुद्ध लढणारे तुकोजी होळकर, अन्यायाविरुद्ध लढणारे उमाजी नाईक, भरल्या शहरातील जसं कंस कापायचं तसं उभं इंग्रज सैनिक ज्यांनी कापून काढलं ते म्हणजे मल्हारराव होळकर, आणि अटकेपार झेंडे रोवले ते म्हणजे मल्हारराव होळकर। लढून एकदाही पराभूत न होणारा राजा म्हणजे यशवंतराव होळकर। त्यासोबतच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी शिक्षणाची मशाल भारतभर पोहोचली आणि अख्ख्या ओबीसी समाजाला जगण्याचं बळ मिळालं आणि ज्यांनी शिक्षणाची ज्योत पेरवली आणि पहिली शाळा ओपन केली ती म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले। तत्पूर्वी आज राष्ट्रमाता, राजमाता, कर्मयोगिनी, धर्मरक्षिणी अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे। त्यानिमित्ताने मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे। या शूरांच्या मातीत, वीरांच्या मातीत आणि शाहिरांच्या मातीत, या शूरांच्या मातीत, वीरांच्या मातीत आणि शाहिरांच्या मातीत राजमाता, राष्ट्रमाता, कर्मयोगिनी, धर्मरक्षिणी, न्यायाची देवता अहिल्यादेवी होळकरनं संघर्षाचा जिवंत आणि ज्वलंत इतिहास निर्माण केलं। आज अहिल्यादेवीचा संघर्ष विसरून चित्रपटातील गाण्याच्या तालावर नाचणारी आमची पोरं जेव्हा केव्हा अहिल्यादेवीच्या संघर्षानं झपाटली जातील तेव्हाच सौकर तत्वानं उभ्या जगाला दिपतील, लक्षात ठेवा। म्हणूनच आपल्या मुलांना सांगा वयाच्या 28व्या वर्षी शस्त्र आणि अस्त्र घेऊन एक न्यायाची देवता म्हणून आपण ज्यांना पाहतो ते म्हणजे अहिल्यादेवी होळकर। त्यासोबतच असे म्हणतात की प्रस्थापित लोकांनी आमच्या धनगराचा इतिहास जेव्हा हिमालय एवढा होता तेव्हा प्रस्थापित लोकांनी आमच्या धनगराचा इतिहास डोंगरा एवढा करून ठेवला। आता तर वाटतं की डोंगर कडे एवढं केलंय हे मी महाराष्ट्रामध्ये सहन करणार नाही। आरक्षणाचा मुद्दा आल्यानंतर प्रत्येक पक्षी आणि धनगरांना आरक्षण देतो म्हणतोय आणि त्याचं पुढे काहीच होत नाही। आम्ही सांगायला महाराष्ट्रामध्ये 2 कोटी आहोत। इतिहासाच्या पटलावरती अधिराज्य गाजवणारी आमची औलाद आणि तलवारीच्या पातीवरती अधिराज्य गाजवणारी आमची औलाद होळकर आणि यशवंतराव होळकर आणि मल्हारराव होळकरांची औलाद आहे। पण या प्रस्थापित लोकांनी अहिल्यादेवीचा इतिहास आपल्या घरापर्यंत, माता भगिनीपर्यंत पोहोचू दिला नाही। आपल्या इतिहासापासून अंधकारात सोडले। कृष्णाखोऱ्याचा ढाण्या वाघ बापूबिरी वाटेगावकरनी 12 करोडीनं मर्डर केले, पण त्याची न्यायाची देवता होती, न्याय होता त्यांच्याकडे।